लय लांब लांब देवाला जाते तो व्यवसायाला बाया पार पंढरपुरापर्यंत. रामाचा वसा सीताचा वसा. रामाचा व्यवसाय सीताचा व्यवसाय. नमस्कार मित्रांनो, ह्या बघा आज आहे संक्रांत. तर बाणाची पाठात सुरुवात झाली आहे देवपूजेची. आज आपल्या पोळ्या असतात संक्रांती दिवशी. भोगी दिवशी शांग सोलाण्याचं मस्त बाकी कालवण असतं, ते कालच्याला झालं. आणि आज आपल्या धनगरी पद्धतीच्या पोळ्या वाड्यावर. आणि उद्या आहे किंक्रात. आज थंडी लईच पडली हो. कशी काय थंडी आहे आजची? आजची गुलाबी थंडी पडली. आता डाळ पहिली डाळ शिजाय घालून घ्यायची. जरा भांड्याला बुड घेतला. डाळ शिजल्याच्या नंतर मग बाकीचं बरोबर होतं व्यवस्थित. चांगलं भरपूर पाणी ठेवायचं, कारण येळवणे आपल्याला निघलं पाहिजे. ह्या हिशोबाने पाणी जास्तच डाळ शिजाय ठेवायचं. 1 किलो डाळ आहे. त्यातली आता थोडीशी ठेवायची आणि मग बाकीची सगळीच घालायची. पाण्याला आला नसतोवर डाळीला आता काय करायचं, जरा तेल लावून घ्यायचं म्हणजे उतू जात नाही. तर मस्त असे अख्ख्या डाळीला तेल लागलं पाहिजे, असं चुळून घ्यायचं त्याला खलवून. खरं तर आपल्या पोळ्याचं म्हणजे आपल्या पिठावर पूर्णवच असतं सगळं मेन. आता पाण्याला चांगली उकळी आली तर घेते आता त्यात डाळ टाकून. तर चांगली 1 किलो डाळीत ना थोडी पासाभरच ठेवली मी, कारण आपण जर काय असं सणावाराचं जर करायचं काय म्हणलं ना, तर त्यातलं काय ना चहा जाणं काय ना ते ठेवायचं सगळं आखं शिजाय घालायचं नसत्यात. तर जरा आता असं व्हायचं, जरा हलवायची तिला आणि झाकण ठेवून घ्यायचं. समजा आपल्याला झाकण ठेवून त्याच्यावर जर पाणी ठेवायसारखं भांड ठेवायचं, वर पाणी पण वाटायचं. पण आता या उताने ताटलीत काय पाणी ठेवता नाही येत, म्हणून मी असं झाकणावर ठेवणार आहे आणि ह्या ताटलीत पाणी ठेवणार आहे. कारण आपल्याला डाळीला जर कमी पाणी पडायचं दिसलं की लगेच गरम पाणी वाटायचं. गार कधीच डाळीत पाणी वाटायचं नसतं पूर्णाच्या. आता डाळ शिजाय घालून घेतली की लगेच पीठ आपलं मळून घ्यायचं. का तर आपलं पीठ भिजलं पाहिजे चांगलं पोळ्यासाठी. डाळीवर पण पडलंय लय, त्याच्यामुळे जास्त गार लागतंय. खरं तर पाणी गरम घेतले का गारी? नाही, गार पाण्यातच मळायचं, गरम कायला. त्याच्यात जरा तेल टाकून मस्त चोळायचं, म्हणजे लय भारी पीठ भिजतं आणि पोळ्या पण चांगल्या फुगत्यात. मग आता पीठ मळून मस्त घेतलं भिजाय घालून, आणि त्याला आहे ना अशी जरा बोळ पाडायची, म्हणजे मग पीठ फुगतं चांगलं. आणि जरा थोडासा ह्याच्यावरून तेलाचा हात घ्यायचा. तर आता असं झाकण लावून ठेवायचं पॅक, आणि दुसरी तवर तयारी करून घ्यायची. पाणी पण चांगले गरम झाले वरचं.
तर अगदी राटा राटा शिजते डाळ. तर हे गरम झालेलं पाणी आता त्याच्यात मी ओतूनच घेणार आहे, कारण आपल्याला येळवणी काढायची म्हणजे पाणी त्याला भरपूरच पाहिजे त्या डाळीला. तर आता आपलं पुरण पण शिजून झालंय, म्हणजे खालती दिवस उगवायचे आत दिवसाचं किरण टाकायचे आत म्हणजे पुरण आपलं तयार झालंय. आता मस्तच आपली डाळ शिजली आहे. तर अशी लय तिचं पाणी पण डाळीचं होऊन द्यायचं नाही. तर आता मी घेते पुरण येळून. हा मस्त आहे. कटलं. तर त्याच्यात अजिबात पाणी ठेवायचं नाही आपल्या डाळीतलं. तर पुरण येळून घेतल्याच्या नंतर आता गरम गरम असतानाच मीठ टाकून त्याला टिचून घ्यायचं चांगलं, म्हणजे मग आपल्याला वाटायला पण बरं पार वाटतं आणि पटापटा वाटायचं उरकत. गुळ काय लगेच घालायचं नाही, तर गुळ घातल्याच्या नंतर मग आपल्याला पुरण आपलं पातळ होईल आणि मग परताय लागेल. पारातल्या बी पोळ्या लय मस्त होत्या, पण शक्यतो मी परतणार नाही आम्ही म्हणजे. ह्या बघा आज सकाळ येते कासार दादा आली तर आपल्या वाड्यावर आणि चालली तर बांगड्या भरायचं. असं आम्ही सणाला त्यांना बोलावतो. त्यांचं मूळ गाव सातारा आहे. तर आई भरते बांगड्या. खरं तर त्यांच्याकडं बांगड्या म्हणजे जे आपली लोक बांगड्या बाया भरतात त्या बांगड्या त्यांच्याकडे असतात. त्यामुळं त्यांच्याकडंच आमची बांगड्याची मागणी असते. होय आई? हा आपल्याला म्हणजे तिकुल्याच बांगड्या लागतात ना गाठावल्या गावाकडच्या. हा गावाकडच्या त्यांच्याकडं गावाकडच्या बांगड्या असतात मस्त बाकी. तर चालल्यात हे बांगड्या भरायचं. खरं तर संक्रांतीच्या सणाला आपल्या महिला बांगड्या भरतात. तुम्हाला बरीचशी ऑर्डर असेल आज? हा आहेत ना बरं हाताच्या. आईला भरलेच बरं बारीक बारीक पाहिजे. निभार आहे ना चांगली. बाणाने मेहंदी पण लावली वाटतं. कवा लावली बघू नये. सागरने नाही लावली मेहंदी. लय तरच होतं ना बांगड्या भरताना. लय ना. पण आता ते कसं आहे लिहायची पण हवस आहे ना. आता मस्त बांगड्या बिंगड्या भरून घेतल्या आणि चाललंय आता स्वयंपाकाचं तयारी. तर आता आमटीचं भाजून घेतलं जरा. अजून पुरणात काय गुळ नाही घातला, आता गुळ घालून पुरण वाटून घ्यायचंय आणि आमटीचं पण वाटून घ्यायचंय. आमटीला मिरच्या वाटायला वाजते, कारण तळून घेतल्या बी वाट्यात, पण या भाजून धुवून घ्यायच्या कारण राग बीग लागलेली असते म्हणून. आणि मग वाटाय पण मस्त येतात. मेहंदी माझी कुणी लावली मेहंदी सागर? हा कोणाची माझी आणि माझी त्याची अगदी मस्त बघा. आईने दादाने सावली दिली. हा मी जरा मेंढराकडे गेलो मग मेंढराकडून माघारी आलो तर आईने दादाने सावली दिली, कारण सावली खाली वाजता आपल्याला स्वयंपाक बरा करता येतो. सागरची कडे जास्त आंघोळ राहिली. तर अगदी बाणायला सावली तर मस्त बाकीच केली आज. काय काळजी नाही. काळजी नाही आज. आईने दादाने लय सावलीची काळजी घेतली बाणायची. येशी खाली बसल्यामध्ये झाल्या. हा बाणाय आज येशी खाली बसली. कोणाकोणच नाही म्हणजे नाही, ऊन लागल्यावर लगेच गामन बिमन येतो. आणि सकाळच्या पारीत ऊन लागायला सुरुवात होती ना. पण आज मस्त वाटतंय म्हणजे चुलीच्या मोर. इकडं बाणायने गुळ पण चुलीवर घातलाय.
काढायला मिळवणी गुळवणी आ तुम्ही पण द्या असाच मंडप लय भारी वाटतंय गार गार. त्यांचा पण तिकडं आता मंडप द्यायची तयारी चालली आहे तोरे पाहुण्याची. आता सागरने पण आज नवी कपडे घातली काय हा, नवीन बघू ना कसं काय दिसतोय सागर. गुंठे लावते जरा. हा. गुंठे लावते. दम दम हाय गुंठी दम वर कर. बघू ना सागर कसं काय दादाने भंडार लावलं आईला मस्त बाकीच गडेला आता आज जीन्सची पॅन्ट आणि शर्ट अंगात अगदी मस्त बाकीच गडी दिसते. आला गुंडीच नाही ना होय हा हा आता गुंडी आपल्याला बसवायला लागल. खट चाललाय दादाचा जरा गड्याला नटवायचा लय मस्त बाकी दिसतोय बरं का असा सागर तो. बाणाने मस्त बाकी वाटण घेतलं वाटून. आता पुराण लागण वाटायला. कोथमीर काल आणलेली पती का आपल्यापाशी फिरायचंय का काय तवा? तर शेतकऱ्याने पण धान्य घेऊन आला आपल्याला तिकून तिळगुळ का काय तांदूळ आणून दिला बघून मस्त बाकी घरचा तांदूळ त्यांच्या. पिशवी द्यायला तिळगुळ पण दिलं त्यांनी. हे असं शेतकऱ्याचं आणि आपल्या मेंढपाळाचं अगदी नातं असतं. तर आता घेतलंय भांड ठेवून आमटीला. तर तेल टाकून घेते आता. तर तेल गरम झालं की जरा कढीपत्ता आहे ते टाकून घेते. कारण थोडं आधीच टाकलंय कारण लय कडक तेल झाल्यानंतर ते फाडफाडा हिरवा असल्यामुळं ओला असल्यामुळं असं वर उडतं ताडा ताडा. आता लगेच जिरी टाकायची हे मोहरी पण टाकायची आणि लसूण आणि आले. तर आता लसूण आणि ते आपलं मस्त तळून जावत आलं तळत तळत की लगेच खोबरा टाकायचा वरनं. आता आपला खोबरा बिबरा तळून झालाय तर मिरची आणि तो कांदा भाजलेला वाटला होता ना ते टाकते आता. आता हे जे वाटण आहे मी पाण्यात खळवून टाकणार आहे कारण हे वाटण जास्त चिकट असतं म्हणून तळणार नाही. आता हळद टाकून घेते या. तर आता कोथिंबीर थोडीशी टाकते वरनं. तर मस्त तळून घेतलं आपलं आता हे. आता येळवणी वतून घ्यायचं त्यात. चांगली कडून द्यायची. आई बाणायला मदत करते. आता जरा कोथिंबीर वरनं टाकून त्या चुलीवर ठेवते. डबा ना आपला डबा तेल घ्यायला जरा पोळ्याला आता. सागर पण अशी छोटी मोठी कामं करतोय गडी त्यांच्या बिराडा पळत गेला तिकडं. तर आता हे पीठ सकाळी डाळ आपली शिजाय घातल्याच मळलं होतं तर लयच भारी भिजलं या. जरा आता थोडस चोळून घेणार आहे मी पळपटाव. तर मस्त आता तेल बिल लावून चांगला चोळून घेतला त्याला. आता घ्यायच्या पोळ्या लाटून. तयारी झाली सागर म्हणतो या. सागर लय गेला हुशार झालाय आता बोलायला. तिथं बोलत नाही ना तू. मी आता बोलते.
आता पहिली पोळी जी आहे ती माझी बिन तेलाची आहे बर का, कारण आपल्या टोपल्यात खाली बिन तेलाची पोळी केल्याच्या नंतर पहिले वरण मग तेलाच्या पोळ्या आख्या पडतात त्याच्यावर, आणि मग ती तेलाने रंगून तर निघतीच, पण आपल्या मेंढीला याला चारायला होती मग, कारण तेलाचं जे असं आपण जास्त जित्रावाला चारीत नाही तेलकट. अगदी बाणाने वाटीच बनवली पहिल्या पोळीची तर पेटाची. बारीक करायचं आज थोडं एवढं करायचं केवढं एवढं केवढं होय. हा सागर मला सांगतो कसं काय करायचं कसं काय नाही, मधून अजून सांगत असतो का नाही सागर? आई हं? असं केलं नाही असं करायचं होय. हा. आई त्याने आज केलंय आज केलं. तर आता आली ते मेंढरा हरिवून, तर झालत आहे पोळ्या पण आता. तर देवाला निवद दावून घ्यायचा आपल्याला. तर अर्चनावर आमटी ठेवून घेते चुलीवर, तर घ्यायचा निवद दावून आपल्याला. माझं खेळलं सागर काय निवद दावून घ्यायचा ना आपला आता देवाला. हा? तर चांगलं पोळी आणि गुळवणी, भात आणि आमटी असा निवद असतो आपल्याला देवाचा. गुळवणी आहे. थोडं ते हार येते तुपाचं आहे त्याच्यात. चाललंय आता बाणायचं, आईचं, अर्चनाचं ह्यांचं उरकायचं, परत जायचं मेंढरा घेऊन पागुळा चारायसाठी. तर चाललंय बाणायचं, वाढायचं. ते व्यवसायाचं आम्ही आता नाही जेवणार, आम्ही मग वसून जेवणार. तुमच्या आता मेंढराला उशीर झाला म्हणल्या तर आईच्या चालली तर इकडं मस्त बाकी अशा पोळ्या आणि बाणाय वाढती या. आता जेवायचं आणि जायचं आपली मेंढरा घेऊन रानामध्ये चारायला. तर एकामेकाला आमटी द्यायला लागते, ही प्रथा आहे. आणि एकामेकाच्या बिराडावर पण त्यांनी आमच्या बिराडाव्याचं, आम्ही त्यांच्या बिराडावर जेवायला जायचं. तर किसन गेला त्यांच्या बिराडावर जेवाय तिकडं, आणि मामा आमच्या बिराडावर आली ते. तर येताना आमटी घेऊन झालं. 2-2 पोळ्या वाढू का? हा म्हणजे मग बरं दिसतं, 2-2 पोळ्यात वाढतात आपल्यात. आता इकडं दादा आणि सागर बसले ते जेवायला. त्याला आमटी देऊन येणं तर किती आमटी. कसं काय आमटीला क्वालिटी आहे मस्त बाकी आहे तुमची पण आमटी. खरं आमटी तर मजा असते. तर इकडं अर्चना आमटी भात हे वाढत चाललं, आईची तिकडे गरमागरम अगदी पोळ्या बनवायचं चाललंय. सागर आमटी भात खा. मग चिकन येते लागत असलं आम्हाला दिलं ना. दे सागरला. सागरला दे. हा घे सागर. सागर जेव आपला जण खूप काय, कोणाची काळजी करायची नाही. तोडून खायचं चुरून खायचं. बारीक चुरून खायचं. सगळ्याला आमटे बारीक ते बालीचे ना आमटे कसं काय वाटतं. चांगलं ते तर आता मस्त बाकी जेवलो आम्ही. तर बाया अजून काय जेवले नाही. तर त्यांचा आता तो व्यवसायाचा कार्यक्रम चाललाय.
तर आपला पारंपरिक पावसाळ्याचा कार्यक्रम संक्रांतीला असतो. कसा कार्यक्रम असतो आहे आजचा? आज वावसा असतो ना, पावसा असतो देवा धर्माचा वावसा. लय लांब लांब देवाला जाते तो व्यवसायला बाया पार पंढरपुरापर्यंत. पंढरपूर, आळंदी आणि सोमेश्वर गणपती आणि तुळजापूरची आहे तिकडं पुन्हा मोरगाव गणपतीला. तर आता बाणाय, लाडाय, आय, अर्चना चौघी जणी बाय आहेत त्या वाड्यावर आपल्या. तर चालले त्यांचं वौसून घ्यायचं देवाला. देवाला जायचंय, त्या देवाला जायचंय ना. हित या की हित या हित. आणि मला देवाला तर लावण्या नाही वाटलं अजून. नाही, पण मी हळद कुकू पण नाही ना लावलं. लाव लाव तिथं देवाला हळद कुकू उरक तामावा माग सारा किंवा सागरचं काय चाललंय? सागर तुम्हाला सरवायचं हा सागर गंधी आहे ना. सागर तू गंध ना? हा आता गण लावा की त्याला. त्याला गण लावला पाहिजे. हो कोण आहे बाळा तू? हा तू सागर आहे वाटतं. गंध नाही ना? दर लाव त्याला. अरे सागर तू गंध आहे. बघून इकडं कसा काय गंध लावलाय बघून. काय गण लावला? शेंडी नाही काढली का त्याची? मस्त बाकीच गड्याला गंध लावला. डोळ्यात गेलं ना? गेलं नाही. सागर बघा काय म्हणतोय. असं करायचं, असं करायचं. घे आता. रामाचा वावसा, सीताचा वावसा. जरा आपण दोघी रामाचा वावसा, रामाचा रामाचा वावसा, सीताचा वावसा. रामाचा वावसा, सीताचा वावसा. रामाचा वावसा, सीताचा वावसा. काय काय खाल्लं नाही अजून. सीताचा वावसा, जलम जलम वावसा. रामाचा वावसा, सीताचा वावसा. रामाचा वावसा, सीताचा वावसा, जलम जलम वावसा. कुकू लावायचा. नाही नाही घालतात की घालतात की मागात. तसं काय करताय तुम्ही? भंडार नाही घालायचं. बागात कुकू घालायचं. घालायचं असतं, चांगलं असतं. भंडार नाही घालायचं. मी बी घालते. थोडं थोडं आहे, थोडं आहे. काय दारावं बाय, हा नाही तर काय आता. दारावं. तिळगुळ खान गोड बोला, वाढ बोला, दर तिळगुळ खान गोड बोला, वाढ बोला. दरा तिळगुळ खान गोड बोला, तिळगुळ खान गोड बोला. ह्यांना बी द्या सगळ्याला. आता सगळ्याला द्या. तिळगुळ घ्या आणि गोड बोला. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. दुसरं तिळ नाही. हा ते असते ते तिळगुळ घ्या आणि गोड बोला. हा दारावर तिळगुळ घ्या आणि गोड बोला. दराच्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोल. तुम्हाला जरा की हो दे तुमचं. नाना दर नाना गोड बोल मला.